चांदूर बाजार ग्रामीण रुग्णालयात रुग्णांच्या गर्दीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं दिसून येत आहे। उपचारासाठी जवळपास 300 ते 350 नागरिक येतात व त्यांची तपासणी सुद्धा केली जात आहे। मात्र यावेळी BAMS डॉक्टरांची चांगलीच तारांबळ उडत आहे। अशा परिस्थितीत मात्र वैद्यकीय अधीक्षक मुख्यालयात हजर राहत नाही, त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत असल्याचे चित्र रुग्णालयात दिसून येत आहे। कोरोनाने राज्यात थैमान घातले आहे। रुग्णांची संख्या वाढतच आहे। मात्र चांदूर बाजार ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे। कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासन आणि प्रशासनाने गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे। मात्र चांदूर बाजार ग्रामीण रुग्णालयात दररोज रुग्णांची गर्दी वाढत असल्याचं दिसत आहे। गर्दी कमी करण्यासाठी रुग्णालयातील कर्मचारी यांच्या माध्यमातून सुरक्षित अंतर ठेवून रांगा लावलेल्या आहे। रुग्णांची तपासणी करून आवश्यक असणाऱ्या रुग्णांना रक्त चाचणीकरिता पाठविले जात आहे। परिसरात अद्यापही एकही संशयित रुग्ण आढळला नाही। मात्र खबरदारीचा उपाय म्हणून विविध उपाययोजना केल्या जात आहे। कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुरेसे लागणारे साहित्य रुग्णालयात उपलब्ध नाही, जसे की हँड ग्लोव्ज, मास्क, PPE किट अशा प्रकारचे साहित्य उपलब्ध नाही। ग्रामीण रुग्णालय हे चांदूर बाजार नगरपालिका क्षेत्रात असून त्या ठिकाणी नगरपालिकाकडून कोणत्याही प्रकारची उपाययोजना दिसून येत नाही। निर्जंतुक फवारणी सुद्धा अद्यापही करण्यात आली नाही। स्थानिक ग्रामीण रुग्णालयाकडून जनजागृती केल्या जात आहे। विदर्भ न्यूज, चांदूर बाजार।